तुम्ही दिवसभर 7-8 ग्लास पाणी पिता, पण तरीही तुमचं शरीर डिहायड्रेटेड असू शकतं आणि 90% लोकांना हे माहीतच नसतं. आजचा व्हिडिओ तुमची हेल्थ कम्प्लिटली बदलू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता. आज आपण एक खूप महत्त्वाच्या पण दुर्लक्षित अशा विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे डिहायड्रेशन. उन्हाळ्यात खास करून जेव्हा खूप उष्णता वाढते तेव्हा आपण भरपूर पाणी पितो, पण तरी सुद्धा शरीरात थकवा, डोकेदुखी, त्वचाविकार हे का होतात? तर यामागचं कारण काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं नाही, हे एक बॉडी इम्बॅलन्स आहे. जेव्हा तुमच्या शरीरातली पाण्याची पातळी कमी होते आणि ती परत भरून येत नाही तेव्हा डिहायड्रेशन होतं. पण इथे एक ट्विस्ट आहे. तहान लागणं ही ऑलरेडी शेवटची स्टेज आहे. तुमचं शरीर आधीच वॉर्निंग सिग्नल्स देतं, पण आपण इग्नोर करतो. लक्ष द्या, सतत डोकेदुखी, त्वचा कोरडी होणं, ओठ कोरडे होणं, लघवीला गडद होणं, थकवा आणि चक्कर येणं अशी कोणतीही लक्षणं असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये येस असं लिहा. पित्त वाढलं की शरीरातील उष्णता वाढते, शरीरातील द्रवता कमी होते आणि डायजेशन डिस्टर्ब होतं. म्हणूनच डिहायड्रेशन फक्त पाण्याचा विषय नाही तर इंटरनल दोषांच्या इम्बॅलन्सचा इश्यू आहे. डिहायड्रेशन मध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर भरपूर प्रमाणात थंड पाणी पिणं, ORS नसलेलं साधं पाणी पिणं आणि सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स यावर अवलंबून असणं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तात्पुरते रिलीफ देतात पण प्रॉब्लेम वाढवतात. डिहायड्रेशन वरील रामबाण उपाय. तुम्ही नैसर्गिक पेय किंवा पाणी भरपूर प्रमाणात पिऊ शकता. यामध्ये ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत हे घेऊ शकता. फळांमध्ये रसाळ फळं जसं की कलिंगड, काकडी, संत्री हे तुम्ही खाऊ शकता. दिवसभरात थोडं थोडं पाणी पित राहणं हा सर्वोत्तम उपाय आहे डिहायड्रेशन टाळण्यासाठी. चहा किंवा कॉफी हे शक्यतो टाळावेत आणि तिखट मसालेदार पदार्थ हे पण टाळावे. तुम्ही किती पाणी पिता हे महत्त्वाचं नाही, तर तुमचं शरीर किती प्रमाणात ते शोषून घेतं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला संपर्क करा. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, फक्त योग्य माहिती हवी.